शॉर्ट सकाळी पूर्ण झाले का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज संत्र्याच्या बागेत आलेलो। आता ही जी बाग तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे, ही बाग 2 वर्षाची बाग आहे आणि या बागेमध्ये सध्या आपण झाडाची कटाई केलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण इत्थंभूत माहिती घेऊया की कटाई आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, कटाईचे फायदे काय होते आणि कटाई करण्याची किती प्रमाणात आपण केली पाहिजे, म्हणजे झाडाला इजा न होता कशा प्रकारे आपल्याला संत्र्याची कटाई करायची जेणेकरून आपल्याला चांगलं झाड बनेल आणि सुरुवातीपासून जर झाड बनलं तर ती फळधारणा सुद्धा त्याच प्रकारे मजबूत होईल। तर मंडळी, तुमच्या सर्वांचे इंडियन फसल या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या पाहणाऱ्यापैकी खूप सारे लोक आपल्याला भरभरून लाईक्स देतात, कमेंट करतात, परंतु सबस्क्राईब करणं विसरून जातात। तर लक्षपूर्वक तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आता हे झाड आहे, हे 2 वर्षाचं झाड आहे। आपण 2 वर्ष आधी लावलेले हे झाड आहे। या झाडाची आता आपण 2 ते 3 वेळा आधी सुद्धा कटाई केलेली आहे, ठीक आहे। तर या वर्षातली आता याची दुसरी कटाई आपण याला म्हणू शकतो आणि कटाई आपण अशा प्रकारे केलेली आहे की झाडाला इजा होणार नाही आणि झाडाचं संतुलन बनून राहील। आता या प्रकारची कटाई केल्याने फायदा हे होतो की आपल्या झाडाला सूर्यप्रकाश खूप चांगल्या प्रकारे मिळतो। आता तुम्ही बघू शकता की हे जे ओपन सेंटर आहे, हे सेंटर आपण ओपन ठेवलेलं आहे जेणेकरून सूर्यप्रकाश डायरेक्ट आपल्या सेंट्रल पार्टवर पडते। आपण जर व्यवस्थित कटाई केली नाही तर सूर्यप्रकाश सुद्धा आपल्या झाडाला मिळत नाही। आता याचा दुसरा फायदा असा की आतापासून आपण जर कटाई केली तर हे झाड खूप चांगलं गोलवट बनते आणि झाडामध्ये फळ जे धारणा झाल्यावर जे आपण म्हणतो की डांगा तुटत आहे त्याचे प्रमाण सुद्धा कमी होते, कारण की झाडाला खूप सारी ताकद मिळते। सोबतच आपल्या झाडाचा आकार सुद्धा चांगला बनतो आणि या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सुधारते। तुम्ही आता बघू शकता की आधीची जी कटाई आहे ही आपण कुठून केलती। आधीची कटाई तुम्ही बघू शकता की आपण आधीची कटाई या जागेवरून केलती, ठीक आहे। माझं बोट जिथे त्या जागेवरून केलती आणि आताची कटाई जी आहे, आताची कटाई आपण हे तिथून आपण म्हणू शकतो की 4-8 बोटं वरून केलेली आहे। का अशी केलेली आहे, कारण की ही जर कटाई याच्या खालून जर केली असती तर झाड आणखीन खाली गेलं असतं आणि आपण म्हणू शकतो की आणखीन हे झाड 1 वर्षाच्या मागे गेलं असतं, ठीक आहे। तर आपल्याला कटाई करताना कटाईचा उद्देश काय आहे हे बघून आपल्याला याची कटाई करायची। कटाई म्हणजे फक्त आपल्याला झाडाला बुचकं करणं नाहीये, तर झाडाला अधिकाधिक ताकद देणं आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप करणे हा उद्देश आहे। आता तुम्ही हे बघू शकता, आता दुसरं झाड आपण इथं आहे, हे पण तुम्ही झाड बघू शकता। त्याच प्रकारे आपण कटाई केली आहे, जे आधी कटाई केली होती त्याच्या वरून 8 बोटं सोडून आपण ही कटाई केली आहे। तर आता ही कटाई केल्यानंतर सगळ्यात आवश्यक बाब म्हणजे ज्यावेळेस आपण कटाई करतो त्यावेळेस आपलं जे कैची आहे ती एकदम धारदार असली पाहिजे, जेणेकरून आपल्या झाडाची साल निघता कामा नये। सोबतच ती चांगल्या प्रकारे धुतलेली असली पाहिजे, ठीक आहे। कोणी इतर जे रोगीट झाड आहे त्या झाडावरती ती कैची वापरलेली नसावी। सोबतच तुम्ही कटाई करताना असा दिवस बघा ज्या दिवशी चांगल्या प्रकारे हवामान शांत आहे, जास्त ऊन पण नाही आणि जास्त पाणी सुद्धा नाहीये। सोबतच कटाई करताना हवामानाचा अंदाज याच्यासाठी सुद्धा ठेवा की कटाई झाल्या याच्यावर पाणी येता कामा नये, नाही तर याच्यावर बुरशीची लागण खूप झपाट्याने होते। तुम्ही आता काही झाडं आपल्याला दिसून येते की त्याच्यावर आपण कटाई करतो आणि कटाई केल्यानंतर त्याची जे दांडे आहे ज्या ठिकाणी आपण कटाई करतो तिथून वाहिनं चालू होते, ते बुरशीनं वाहत असते। त्यामुळे ही कटाई केल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर याच्यावर बुरशीनाशकाचा एक स्प्रे घ्या। बुरशीनाशक तुम्ही कोणतं पण घेऊ शकता, साप आहे, एरोको आहे, मॅन्कोझेप आहे, कार्बेंडिझमचे कंटेंट येणारे असते तर ते सुद्धा आपण कंटेंटवाले बुरशीनाशक आपण वापरू शकतो। अशा प्रकारे तुम्ही झाडाची ताकद पण वाढू राहिलेली आहे आणि याच्यावरची रोग जे आहे याला आपण कंट्रोल करू शकत आहे। सोबतच बुरशीनाशकाची स्प्रे घेताना त्याच्यामध्ये तुम्ही 30 ग्राम प्रति पंप हे चिलीमिक्स कॉम्बी सुद्धा वापरू शकता, जेणेकरून आपल्या झाडाची मॅक्रोन्यूट्रियनची कमतरता सुद्धा पूर्ण होणार आहे। तर मंडळी, अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अशाच प्रकारे माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट तर तुम्ही करतातच आणि यासोबतच सबस्क्राईब सुद्धा करा। तोपर्यंत धन्यवाद।